जी काय म्हणाल की पक्षाने पुन्हा एक वेळा तुमच्यावर विश्वास दाखवत या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि काय तुमचं ब्लू प्रिंट राहणार आहे आता येत्या दिवसात? जेव्हा मी पहिल्यांदा मला पक्षाने तिकीट दिला तेव्हा मी 23-24 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून सातत्याने ज्या क्षेत्रात मी काम करत होतो पहिले नागपूर शहरातला सर्वात मोठा जुना आणि अनधिकृत असलेला प्रभाग होता आणि तिच्या समस्या सॉल्व्ह करता 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 आज माझा जो प्रभाग आहे हा नागपूर शहरातल्या अतिशय चांगल्या प्रभागामध्ये येतो आहे आणि तुम्ही बघत असेल की आता तिथले कुठलीही समस्या महानगरपालिकेच्या माध्यमातून असो, आदरणीय कृष्णाभाऊच्या माध्यमातून असो किंवा आदरणीय नितीनजी देवेंद्रजीच्या माध्यमातून असो, या पद्धतीने संपूर्ण कामं आम्ही त्या ठिकाणी केले आहे आणि पुढे पण आमचा एकच संकल्प राहणार आहे की नागपूर शहराला आपल्या देशामध्ये आपण स्वच्छतेमध्ये हिरवगारामध्ये कशा पद्धतीने आपण अव्वल आणू याच्यावर तर आम्ही काम करणार. कारण की शहरामध्ये संपूर्णपणे आज 90% आमच्या प्रभागात तर 99% सिमेंटचे रस्ते झाले आहे. पाण्याची पूर्ण व्यवस्था आहे, अव्यवस्था कुठे नाही, लाईटिंग झाली आहे, बगीचे झाले आहेत, गार्डन्स, स्पोर्ट ग्राउंड ह्या सर्व काम झाले आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यात लायब्ररीसारखे म्हणजे कमीत कमी मुलांना शिक्षणाकरता तयार होऊन झाले पाहिजे. चांगले स्पोर्ट ग्राउंड जिथे कमीत कमी मोबाईलचा छंद सोडून कमीत कमी मुलं खेळेल ग्राउंडवरती, या पद्धतीचे कामं आम्ही आता या प्रभागात करण्याची आता ह्या इलेक्शनामध्ये आम्ही लोकांसमोर त्या कामाजवळ जाऊ. प्रचाराला कसे समोर जाणार, काय वेगळं काही विचार केलाय का यावेळेस? हो, मी निश्चित ह्यावेळी वेगळा विचार केला आहे. कारण की जेव्हा जेव्हा इलेक्शन येतात की 5 वर्ष झाल्यानंतर आपण ते कामं करून आपल्याला समोर जायचं असते. जेव्हा आम्ही त्या प्रभागात सुरुवात केली होती तेव्हा माती होते, तर कमीत कमी पहिल्या वर्षी WBM डांबर झाले, दुसऱ्या ते सिमेंट रोड झाले. आता आपल्याला समोर आणखी काय जावं लागेल, तर त्या पद्धतीने त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते समोर जावं लागेल. उदाहरण जेणेकरून आता फक्त एकच समस्या दिसते मला, कुठे ना कुठे एक गटर लाईनची प्रॉब्लेम दिसते कधी कधी, किंवा वाढता शहर ज्या पद्धतीने वाढला आणि कुठे ना कुठे महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्याची मला कमी दिसते, त्याला कुठे ना कुठे ते आपल्याला पूर्ण करून त्या पद्धतीने आपण मशिनरीज आणावं लागेल. जर स्मार्ट सिटी तयार करायची आपल्याला, जर इंदोरच्या धर्तीवरती आपल्याला समोर वाढायचं असेल तर आपल्याला मशिनीज पावर लागेल. आणि मला असं वाटतं की मी बघतोय की गल्ल्यामध्ये पण आजकाल लहान गाड्या आलेल्या आहेत ज्या आपण ड्रेनेज साफ करता पाठवू शकतो. जर अशा गाड्या आपण अवेलेबल केल्या तर निश्चित रूपे जनतेला कुठल्याही पद्धतीचा आणखी त्रास होणार नाही. प्रचंड गोंधळ मागच्या काळात झालेला आहे, प्रशासकीय राज होता, खूप लोकांच्या समस्या आहे की त्यांचे काम झाले नाही. अशात या वेळेस जर निवडून आला तर ते काम पूर्ण होतील? बघा, गेल्या 4 वर्षापासून जरी प्रशासक असला पण महानगरपालिकेला कोणत्या पद्धतीने काम करावं लागते, अधिकाऱ्याला कोणत्या पद्धतीने काम करून घ्यावं लागते. महानगरच्या कमिशनर कुठला बजेट देतो आणि तो आपल्या प्रभागासाठी विकासासाठी का ठेवला आहे, जर हे आपल्या लक्षात आलं तर अधिकारी कुठल्याही गैरव्यवस्था करू शकत नाही. आपला विकास आपण करू शकतो. आज मी जरी नगरसेवक नसलो 4 वर्षापासून, तरी लता मशे गार्डनमध्ये 12 कोटी रुपयाचा फंड आणून आपण एक सुंदर बगीचा तयार करत आहे. लहान मोठे बगीचे मेंटेनन्सच्या माध्यमातून निघाले ते काम करतो आहे. कामं तर आपले सुरू आहे, कामं कुठे बंद नाही आहे. हां, एक गोष्ट मात्र ही आहे की नगरसेवक नसल्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्यावरती कारवाई करायचे अधिकार नव्हते, म्हणून कुठले मोठे अधिकारी, लहान कर्मचारी नाही, लहान कर्मचारी प्रामुख्याने काम करतात. झाडूवाला असेल, गडरवाला असेल, इलेक्ट्रिकवाला, मेंटेनन्सवाला असेल. पण जे मोठ्या लेवलचे काही अधिकारी त्यांना असं वाटायचे की ते कुठे ना कुठे बास असेल, पण आम्ही त्यांनाही धारून दाबून ठेवलं होतं. कारण की शेवटी भारतीय जनता पार्टीच्या मध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार असल्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्यावरती तो एक वजन राहायचा किंवा धाक राहायचा आणि त्या माध्यमातून ते काम करून घेत होते.